श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ज्ञानाचा दीप लावणारे, अंधारातही योग्य दिशा दाखवणारे, अपयशाच्या यशात रूपांतर करणारे आणि जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्गदर्शक ठरवणारे हे आपले गुरुच असतात। तर नमस्कार सर्वांना, मी अनुराधा, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज होती गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुवार 10 जुलै। तर अशी छानशी सकाळमध्ये माझी देवाची पूजा चालू होती। तर इथे सकाळी 7:30 वाजले होते आणि माझी छान अशी पूजा चालली होती सकाळी। आज खूप छान सेवा करायची आहे महाराजांची आणि छान अभिषेकही करायचे आहे, खूप छान सुंदर। तर मी आधी पूजेची थोडीशी मांडणी करून घेतली आहे। तर मग आधी देवपूजा करावी, कारण सर्वप्रथम मी ते गणेशांची पूजा केली, त्यानंतर त्यांना स्थापना केली। प्रत्येक देवांना अशी आंघोळ घातल्यासारखं म्हणजे छान आंघोळ घातली आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं। आणि बघा, आज आपल्याला गुरुपदही द्यायचं असतं। तर बघा, गुरुपद देताना आपल्याला काय गोष्टी असतात, तर ते गुरुपद दिल्यावरती तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। या दिवशी गुरुप्रती श्रद्धा, सेवा, कृतज्ञता व्यक्त केली जाते। महाभारतासारख्या महान ग्रंथांची रचना करणाऱ्या व्यास यांच्या जन्माच्याही सन्मानार्थ देखील हा दिवस साजरा केला जातो। म्हणूनच या दिवसाला ही व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। म्हणून पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचे विशेष शुभ संयोग म्हणत होते। तर आपल्या छान आजचा मंगलमय दिवस आहे आणि छान त्याआधी आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला कलश पूजा ही करायची असते। बघा, कलशाचं पाणी बदलायचं असतं, त्यानंतर आपल्याला नारळ वगैरे छान ठेवायचं। कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, दक्षिणा, ते सुपारी टाकून आपण फूल टाकून ते आपण जर पौर्णिमेला करायचं असतं। तर बघा, प्रत्येक पौर्णिमेला आपण शेगडीची पूजा करतो, दारावरती स्वस्तिक काढतो। हे सगळ्या गोष्टी नक्कीच पौर्णिमेला करायच्या असतात, कारण त्या दिवशी आपल्याला विष्णू आणि लक्ष्मीची ही एकत्रित पूजा ही करत असतात। तर बघा, प्रत्येक पौर्णिमेला आपण छान सत्यनारायणची पूजा ही करतात, बरेच जण सत्यनारायणची पूजा करतात। तर बघा, इथे बघू शकता, इथे छान अशी पूजा झालेली आहे माझी आणि इथे फुलं वाहत आहे। तर आज खरंच खूप छान फुलंही भेटले होते आजच्या दिवशी। तर बघा, आपल्याला गुरुपौर्णिमेचे खरंच खूप महत्त्व असतं आणि गुरु म्हणजे आपले महाराज असतात। महाराज म्हणजे बघा, कोणी कोणी गुरुंचं महाराज म्हणजे आपण स्वामींची भक्ती करतात, म्हणजे आपण स्वामी भक्त आहोत। तर कोणी गजानन महाराजांचा गुरु असतं, कोणी शिर्डीचे साईबाबा असतात। प्रत्येकांची श्रद्धा वेगवेगळी असते, तर त्यानुसार ते आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतात। तर बघा, इथे श्रीयंत्रावर मी अभिषेक केला, तर आपले महालक्ष्मीचं मंत्र म्हणत इथे अभिषेक केला। त्यानंतर मी इथे पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणत आपण छान असा अभिषेक केलेला आहे। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने आपल्याला अशा प्रकारे इथे अभिषेक केलेला आहे। तर बघा, तुम्ही खरंच खूप छान मला साथ देतात आहेत। माझ्या कालच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप छान कमेंट केलेल्या आहेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर आपल्याला स्वामीच्या आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करायची असते। तर बघा, आपले गुरु खरंच खूप संकटातून बाहेर काढण्याचं खूप ही असतं आपल्याला, म्हणजे खूप मला प्रचिती आलेली आहे। त्यामुळे मी श्री स्वामी समर्थांची सेवा नक्की प्रत्येक गुरुवारी करत असते। बघा, आपल्या प्रत्येक गुरुवारी मी अभिषेक घालत असते। तर इथे बघा, चंदन आणि हळद मिश्रित इथे अभिषेक घातलेला आहे। त्यानंतर स्वच्छ पाणी, त्यानंतर इथे पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा असतं। तर अभिषेक त्याआधी मी फक्त पळीने पाणी ओतलं, त्यानंतर आपल्याला तिथे स्त्री सूक्त, पुरुष सूक्त म्हटलेलं आहे। तर नंतर मी इथे रामरक्षा ही म्हणायचं आहे। रामरक्षाचे पहिले 9 ओळी म्हणायच्या आहेत। तर आपल्याला जमलं तर विष्णू स्तोत्र म्हणायला नक्कीच म्हणा त्या दिवशी। जेवढी जास्तीत जास्त जेवढी आपल्याला जमेल तेवढी सेवा करा त्या दिवशी, आणि खरंच तुम्ही केली असेल तर बघा, आजचं छान सिंहासनावर विराजमान झालेले आहेत स्वामी महाराज। त्यांना मी मस्त हिना अत्तर लावत आहेत, कारण त्यांना खूप आवडतं आहे। असं पण स्वामींना तुम्ही फक्त त्यांना तुम्ही आवडतात आणि तुमची सेवा आवडतात, ते नेहमी म्हणतात, जे कोणी मला जपतं मी त्याला आयुष्यभर जपतो। त्यामुळे नामस्मरण त्या दिवशी नक्कीच तुम्ही केला असेल। तर बघा, अशी छान अशी गुरुपौर्णिमा माझी साजरी झाली होती सकाळी सकाळी। आणि त्यानंतर बघा, छान असे प्रसादही केला होता घरीच, म्हणजे पूर्ण चपाती, पोळी, भाजी सगळं काही जे काही आहे ते घरीच केलं होतं। तर अशी छान अशी पूजा अशी झाली होती मनासारखी। तर स्वामी
मी पण खूप छान दिसत होते आणि त्या दिवशी माझी म्हणजे ते अभिषेक करताना माझी अर्धी सेवा झाली होती. तर मग नंतर मी ते एक दिवशी पारायण केलं, म्हणजे श्रीचरित्र सारामृताचं 21 अध्याय घेतले होते. त्यानंतर मग ते नाही दाखवले, पण तुम्हाला जी काही पूजेचं आहे तर ते व्हिडिओ दाखवला आहे. तर बघा, आपण गुरुपद घेतो, म्हणजे गुरुपद घेतल्यावर ते कोणी कोणी म्हणतं मांसाहार करावं की नाही, ते म्हणजे गुरुदक्षिणा म्हणजे आपण गुरुपद घेतो. म्हणजे आपण गुरुपद घेणे म्हणजे काय, तर आपण महाराजांना प्रार्थना करतो की आम्ही तुमचे शिष्य आहे आणि इथून पुढे मी छान सेवा करेन, हे म्हणजे असं गुरुपद घेताना आपण बोलतो की प्रार्थना करतो. तर त्यानंतर इथे बघा, आता बरेच जणांचा प्रश्न असतो की बघा, मांसाहार जे कोणी करता आधी तर त्यांनी गुरुपद घेतलं तर चालतं का, तर हो चालतं, असं काही नाही आहे. महाराज कधीच म्हणत नाहीत की तुम्ही काय खावा काय नाही, त्यांना असं काही नाही. तुम्ही त्यांची फक्त त्यांना सेवा महत्त्वाची आहे. पण आपण ज्याच्या वेळेस आपण जेव्हा वर्ज्य असतं तेव्हा मांसाहार करायचा नाही, कारण जेव्हा आपण घरामध्ये पारायण करतो किंवा काही आपले पारायण सुरू असतं किंवा काही म्हणजे पूजापाठ असेल, त्या दिवशी आपण घरामध्ये करतही नाही आणि कुणी खातही नसतं, आपल्या फॅमिलीमध्ये कुणी खातही नसतं. तर बघा, अशा व्यक्तीनेही गुरुपद घ्यावं का, तर हो घ्यावं, नक्कीच घ्यावं. जे मांसाहार करतात किंवा करत नाहीत त्यांनी गुरुपद नक्कीच घ्यावं. बघा, जे कोणी मांसाहार करतं आणि जेव्हा मग ते स्वामी सेवेमध्ये येतं, पण महाराजांची सेवा करतात, म्हणजे गुरुपद घेतलेलं असतं, म्हणजे ते नंतर सेवेमध्ये जेव्हा कोणी भक्त येतं तर ते नक्की त्यांचं हळूहळू खूप कमी होत जातं, त्यांची इच्छा होत नाही खाण्याची, आणि बघा ते खरंच त्यांचं आयुष्य बदलतं. तसंच असतं. तर बघा, जे काही गुरुपद घ्यायचं ना, कोणी ते शाकाहारी किंवा असो मांसाहारी असो तरी चालतं, असं काही नाही. बघा, जेव्हा आपले गुरु ना, आपले महाराज आपल्या खूप आहेत, म्हणजे असं म्हणत नाहीत की तुम्ही हे केलं तुमचं हे, फक्त तुमचं आचरण विचार खरंच खूप चांगले असावे. कारण बघा, महाराज फक्त तुमचे कर्म बघतो. आपले कर्म खरंच चांगले असले ना, की बघा तुम्ही स्वच्छ तुमचं मन शुद्ध असलं ना, तर तुम्ही कुठलीही सेवा करू शकता, तुम्ही म्हणजे महाराजांच्या सेवेत येऊ शकता, असं काही नाही. गुरुपद घेतल्यानंतरही तुम्ही मांसाहार करू शकता किंवा तुम्ही आधीपासून मांसाहार करत असाल आणि गुरुपद घेतलं तरीही काही हरकत नाही. कारण बघा, आपले फक्त मन शुद्ध पाहिजे. आणि आपण जेव्हा काही सेवा करतो किंवा काही धार्मिक सण असतात आपले हिंदू धर्मातले, तर तेव्हा आपण मांसाहार करतच नाहीत, कारण काही म्हणजे आपण तेव्हा पवित्र होतो, मन शुद्ध करतो, तेव्हा आपण सगळ्या सेवा करत असतो. तर असं काही नाही. तर या तुमच्या गैरसमज बऱ्याच जणांना असतो की असं तर गुरुपद घ्यावं का, तर असं काही नाही आहे. तर तुम्ही नक्कीच गुरुपद घेऊ शकता आणि खरंच तुम्ही छान सेवाही करू शकतात. नंतर आपण बघा आपण तुम्ही प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी समर्थाच्या मठात जाऊनही तुम्ही दर्शन घ्या. बघा, तुम्हाला खरंच तुमच्या जी काही तुमचे सकारात्मक विचारात बदल होईल आणि तुमचा हळूहळू मांसाहारही कमी होत जाईल. बघा, धार्मिक श्रद्धेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा, गुरूंची पूजा केल्याने जीवनातील असलेल्या अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश पसरतो. या दिवशी दत्तगुरूंची पूजा केली जाते. दत्तगुरू म्हणजेच ब्रह्म विष्णू महेश या तिघांनाही गुरु अशी पदवी देण्यात येते, कारण निर्मिती, रक्षण आणि विनाश या तिन्ही कार्यात मार्गदर्शन बनवतात. म्हणून गुरुपौर्णिमा हा केवळ एक उत्सव नाही, तर ते आध्यात्मिक जागृती आणि ज्ञान आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. म्हणून हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते दृढ करण्याची आणि आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करण्याची संधीही प्रदान करते. त्याच्यामुळे हे दिवस खरंच आपल्या नात्यातलं म्हणजे गुरु आणि शिष्य नात्यातलं एकदम भक्तीचं प्रतीक मानलं जातं. तर मी अशा प्रकारे ते माझी सगळी पूजा झाली, छान सेवाही झाली. त्यानंतर मी असं गुरुपद घेतलेलं आहे. बघा, गुरुपद घेतल्याला नारळाचं काय करायचं, तर त्या नारळाचं नक्की ते मी दुसऱ्या दिवशी जाऊन किंवा त्या दिवशीच जाऊन आपण ते स्वामीच्या मठामध्ये मंदिरात जाऊन ते ठेवून द्यायचं. स्वामीच्या समोर प्रार्थना करायची, पाया पडायचं आणि ते नारळ तिथे ठेवायचं. किंवा तुमच्या जवळ जर तुम्ही स्वामी मठ नाही किंवा मंदिर जर तुमच्या जवळपास नसेल, तर ते नारळ आपल्या घरात ठेवलं तरी चालतं. किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर नदी असेल तर वाहत्या पाण्यात तुम्ही ते सोडून द्यायचं आहे नारळ. तर हे गुरुपदचं नारळ आपल्याला जे काही नारळ आहे तर ते अशा पद्धतीने करायचं आहे. जर तुम्ही घरी ठेवला तरी चालतं, असे छान स्वच्छ जागेवर ठेवायचं आहे. आणि दुसरं, तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा ते निर्मल्यात वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे. किंवा तुमच्या आजूबाजूच्या
आजूबाजूचे जर मंदिर असेल तर त्या मंदिरात ठेवून यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे हे गुरुपद घ्यायचं आहे। आणि बघा आजचे छान अशी सुंदर स्वामी समर्थ दिसत आहे। तर माझी आजची पूजा कशी वाटली ते नक्की कमेंट करून मध्ये सांगा। जर व्हिडिओवर जर नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।